करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे। बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। आज खरं तर आज एक घोषणा कमी दिली। हा कार्यक्रम सहकार क्षेत्रातला आहे असं सांगितल्यामुळे ही घोषणा दिली नाही, परंतु मला खात्री आहे की मी येणाऱ्या 3 वर्षानंतर जेव्हा कधीतरी पुन्हा अशाच एखाद्या कार्यक्रमाला सम्राट याच्या नेतृत्वामध्ये जेव्हा येईल, तेव्हा मी जेव्हा घोषणा देईल की भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणेन, तेव्हा खालूनच लोक म्हणतील भारतीय जनता पार्टीचा थोडा आवाज कमी आहे। आपण सर्वजण एका सहकारी क्षेत्रामध्ये एका दूध संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर मला पहिल्यांदाच प्रदेश अध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली आणि या सांगली जिल्ह्यामध्ये अशा एका कार्यक्रमाला आपण याल का असं ज्यावेळेला मला सांगितलं, त्यावेळेला मी नक्की येईन असं मी त्याला सम्राटला सांगितलं। आणि आज या कार्यक्रमाला आल्यानंतर एक वेगळा आनंद आहे की या भागामध्ये 2021 मध्ये सुरू झालेला हा प्रवाह आणि या प्रवाहाला एक अत्यंत चांगल्या पद्धतीने या भागातील 3 तालुक्यातील असणारे सर्व शेतकरी बांधवांनी त्यांचा पूरक व्यवसाय म्हणून याला उचलून धरलं आणि या उचलून धरून आज जवळजवळ या 3 तालुक्यांमध्ये असणाऱ्या जवळजवळ वेगवेगळ्या ठिकाणी असणारी दूध संकलन केंद्र ही जवळजवळ 120 ते 130 दूध संकलन केंद्रामधून जवळजवळ जास्तीत जास्त 40,000पेक्षा जास्त लिटर दूध याचं संकलन होत आहे। खऱ्या अर्थाने या भागाला एक वेगळ्या पद्धतीचं एक वेगळं असा एक आयाम देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून सम्राट आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मिळालं। खरं तर त्याच्याशी गप्पा मारत असताना बऱ्याच गोष्टी या लक्षात आल्या। एक द्रष्टा अशा पद्धतीने विचार करणारं नेतृत्व हे सातत्याने आपल्या समाजातील असणाऱ्या प्रत्येकाला कसं पुढे न्यावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो। आज या दूध संकलन केंद्र त्यांनी उभं केलं आणि या दुधाला किंवा या दूध संकलन केंद्राच्या असणाऱ्या या व्यवस्थेला त्यांनी एक नाव दिलं, वनश्री। तसं बघायला गेलं तर हे वनश्री नाव पाहिल्यानंतर त्याचा काय इतिहास असावा असं जेव्हा लक्षात येतं तर त्याच्या वडिलांनी कोकणामध्ये त्यावेळेच्या काळामध्ये कोंढा घाटामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या फॉरेस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निलगिरी वृक्षांची लागवड केली आणि त्यावेळेचा पहिला वनश्री पुरस्कार त्यांच्या वडिलांना मिळाला आणि ते नाव लक्षात ठेवून सम्राटने या संपूर्ण व्यवस्थेला ते नाव दिलं। म्हणजे त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद हे या सगळ्या संपूर्ण व्यवस्थेवरती आहेत आणि म्हणूनच हे पूर्णच्या पूर्ण असणारी ज्याला म्हणतो श्वेत क्रांती ज्याला म्हणतात, ही श्वेत क्रांती करण्यामध्ये त्यांनी आणि तुम्ही सर्वांनी मिळून जो एक प्रचंड मोठा एक परिसर की ज्या परिसराला एक वेगळ्या पद्धतीने एक चांगलं असा संकलन दूध संकलन करून एक महाराष्ट्राला आवश्यक असणारं, ज्याला देवेंद्रजींच्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर प्रत्येक क्षेत्र की जे महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये
इकॉनॉमीकडे घेऊन जाणार आहे. आणि मग त्यामध्ये सर्वात मोठी जर भूमिका कोण करणार असेल तर तो शेतकरी बांधव करणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट येणाऱ्या काळामध्ये करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीने असणाऱ्या इन्व्हेस्टमेंटच्या फॅक्टर्समध्ये खऱ्या अर्थाने काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज तुम्ही सर्वांनी जे पाऊल उचललंय हे पाऊल येणाऱ्या काळामध्ये काही देश की ज्या देशामध्ये विशेष करून या सगळ्या फक्त दूध आणि दूध या एका विषयावरती तिथली असणारी संपूर्ण अर्थव्यवस्था ही संपूर्ण डिपेंडेड आहे. ब्राझील असेल, जर्मन असेल, ही सगळे देश हे सर्व देश हे या सगळ्या देशांमध्ये तिथला असणारा प्रत्येक व्यक्ती हा त्या पद्धतीने काम करतो की त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जास्तीत जास्त दुधाचं उत्पादन कसं होईल आणि ते उत्पादन जगाच्या पाठीवरती वेगवेगळ्या पद्धतीने फक्त दूधच नाही तर दुधापासून बनणारे दूधजन्य पदार्थ जे आहेत ते पदार्थ जगाच्या पाठीवरती पाठवून एक वेगळ्या पद्धतीचा एक अर्थक्रांती करण्याचा प्रयत्न हा अनेक देशांनी केला. खरं तर या भागामध्ये सुद्धा या दूध संस्थेच्या माध्यमातून मी येताना पाहिलं की वेगवेगळे प्रोडक्ट हे या वेगवेगळ्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. खऱ्या अर्थाने आपण केलेली ही सुरुवात मी आपणा सर्वांना फक्त एवढंच सांगेन की देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपण सर्वजण ज्या ताकदीने काम करताय, ज्या ताकदीने पुढे जाण्याचा प्रयत्न करताय, मी आपणा सर्वांना फक्त एवढंच आश्वासित करतो की महाराष्ट्रामधील असणारं आणि केंद्रामध्ये असणारं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.